नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक भूमितीची टेस्ट जॉमेट्री टेस्ट पाहणार आहोत आणि ती कशी सोडवायची याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. तर पहिला प्रश्न असा होता, फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट डायग्राम. म्हणजे खाली ब्लँक दिलेले आहेत, म्हणजे रिकामी जागा दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये योग्य ती आकृती लिहायची आपल्याला. पहिलं काय तर सेगमेंट ए बी. सेगमेंट म्हणजे रेषाखंड. आता यातला रेषाखंड कुठला आहे? हा आहे तो किरण आहे, रे ए बी. हा आहे तो अँगल ए बी सी. हा आहे तो सेगमेंट ए बी, रेषाखंड ए बी. हे जे आहे ती लाईन ए बी आणि हे आहे आर्क ए बी सी. आर्क म्हणजे कंस. म्हणजे हा किरण आहे, हा कोन आहे, हा रेषाखंड आहे, ही रेषा आहे आणि हा कंस आहे. तर त्या फक्त आकृत्या इथे लिहायच्यात. उदाहरणार्थ सेगमेंट ए बी. तर ही आकृती या ठिकाणी काढायची आणि त्याला नाव द्यायचं ए बी. त्यानंतर लाईन ए बी. तर या ठिकाणी ही रेषेची आकृती काढायची. गिव द नेम ए बी, लाईन ए बी. नंतर रे ए बी म्हटलंय म्हणजे ही आकृती येईल या ठिकाणी. नंतर अँगल ए बी सी म्हणजे ही आकृती येईल या ठिकाणी. पहिला प्रश्न कसा सोडवायचा तुम्हाला समजला असेल. पुढचं पाहू आपण. तर प्रश्न दुसरा आहे, तर काय म्हणलं, बिटवीननेस 1 मार्कासाठी. म्हणजे हा बी हा ए आणि सी च्या मध्ये आहे, त्याला काय म्हणतो, बी इज इन बिटवीन ए अँड सी. बी हा ए आणि सी च्या दरम्यान आहे. तर ए सी ची लांबी किती विचारले तुम्हाला. आता ए पासून बी पर्यंत किती आहे 2. बी पासून सी पर्यंत किती आहे 3.5. म्हणजे ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी आपल्याला ए पासून बी पर्यंत जावं लागेल आणि त्यानंतर बी पासून सी पर्यंत जावं लागेल. म्हणजे ए सी बरोबर काय म्हणणार आपण, तर ए सी बरोबर ए बी अधिक बी सी. मग ए बी किती आहे 2 आणि बी सी आहे 3.5. म्हणजे एकूण काय मिळेल आपल्याला, ए सी बरोबर 2 आणि 3 म्हणजे इथे येईल 5.5 सेंटीमीटर. तर हे त्याचं झालं उत्तर. प्रश्न तिसरा, राईट द नेम ऑफ अँगल इन 3 वेज. या कोनाचं नाव 3 प्रकारे लिहा. तर एक प्रकार लिहून दाखवला त्यांनी. हा कोन ए आहे, हा जो आहे तो कोन ए आहे. नंतर दुसऱ्या प्रकारे कसं म्हणू आपण, कोन बी ए सी. ए बरोबर मध्ये घेतला आपण. नंतर तिसऱ्या प्रकारे कसं म्हणू आपण, कोन सी ए बी. तर याप्रमाणे 3 प्रकार. राईट द नेम ऑफ अँगल इन 3 वेज. 3 प्रकारे आपल्याला लिहायचं. पुढचा प्रश्न आहे बी यातला, क्लासिफिकेशन ऑफ अँगल. 3 मार्कासाठी आहे. पहिलं काय आहे, राईट डाऊन नेम्स ऑफ द ॲक्यूट अँगल्स. आता यातले कोनाचे 3 प्रकार पडतात. एक आहे तो ॲक्यूट अँगल, ACUTE, ॲक्यूट अँगल. दुसरा राईट अँगल आणि तिसरं येतं ऑब्ट्यूज अँगल. म्हणजे लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. तर हे इथे लिहायचं, राईट द नेम्स ऑफ ॲक्यूट अँगल. यातले ॲक्यूट अँगल कोणते. ॲक्यूट अँगल म्हणजे काय, की ज्या कोनांचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे त्याला आपण ॲक्यूट अँगल म्हणायचं. तर अँगल, मेजर ऑफ अँगल लेस दॅन 90 डिग्री इज ॲक्यूट अँगल. आता हे ॲक्यूट अँगल कोणकोणते आहेत या ठिकाणी,
जे ह्या प्रश्न पहिल्याचं उत्तर काय काय येईन पहा. हा ॲक्यूट अँगल आहे पहिल्या ह्याच्यामधला अँगल JIH अँगल XYZ आणि तिसरा काय येईल अँगल UTS. राईट डाऊन द नेम्स ऑफ द ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल कशाला म्हणायचं. अँगल्स हॅविंग मेजर ग्रेटर दॅन 90 डिग्री. ज्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणायचं ऑब्ट्यूज अँगल म्हणायचं. मग हे कोणकोणते ऑब्ट्यूज अँगल येतील ज्यांचं 90 अंशापेक्षा जास्त आहे. तर हा एक कोन होईल आणि हा दुसरा कोन होईल. त्यांची नावं या ठिकाणी लिहायच्यात. अँगल ABC आणि अँगल PQR. राईट डाऊन नेम्स ऑफ टू राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल कशाला म्हणायचं की ज्या कोनाचं माप 90 अंश आहे. मेजर ऑफ अन अँगल इज 90 डिग्री देन इट इज राईट अँगल ट्रायंगल. तर या ठिकाणी दोन कोन आहेत त्यांची नावं तुम्ही इथं लिहायची. प्रश्न चौथा आहे क्वेश्चन नंबर 4 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल 3 मार्कासाठी. आता ही रेषा सरळ पाहिजे आपल्याकडं थोडी बेंड झालेली आहे. आपण दुसरं प्रकरण पाहिले 8वीतलं पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. तर त्याच्यावरला हा प्रश्न आहे. काय म्हटलं पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. ह्या छेदिकेच्या एकाच बाजूला असलेले आणि त्या कोनांची दिशा जर सारखी असेल तर त्याला काय म्हणतो आपण करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात त्याचं स्थान सारखं असेल. आता पहा तर पहिलं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 1 and 5. हा 1 आणि हा 5 हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. मग अजून कुठले कुठले आहेत तर इथं 6 म्हणजे या ठिकाणी 2 आणि 6 हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. त्याप्रमाणे बाकीचे दोन लिहायचे तुम्ही. 2 पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल तर या दोन ज्या रेषा आहेत त्या दोन रेषांच्या मध्ये असलेले आणि एकाड एक असलेले जे कोन आहेत त्याला आपण काय म्हणतो अल्टरनेट अँगल. म्हणजे या ठिकाणी हे दोन अल्टरनेट अँगल होतील. ह्या दोन रेषांच्या मध्ये आहेत आणि ह्या दोन रेषांच्या एकाड एक आहेत. याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या प्रकरणावरची जो दिलेला व्हिडिओ आहे आपण तो पाहायचा आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. याच्यावरचे व्हिडिओ दिलेले आहेत ते पाहायचे. आणि तिसरा आणि 6वा तुम्ही आता 8वीतलं दुसरं प्रकरण पाहिलं तर याच्यावरची उत्तरं तुम्हाला लिहिता येईल. इंटेरियर अँगल्स अल्टरनेट अँगल्स. तर ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम्स अँड राईट द नेम्स ऑफ टाइप्स ऑफ ट्रायंगल्स बाय इट्स साइड्स. आपण पाहिले की त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. एक बाजूवरून 3 प्रकार पडतात आणि कोनावरून 3 प्रकार पडतात. वरती आपण पाहिले की ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँगल and right angle triangle. There are 3 types of triangle by its angle and 3 types of triangle by its sides. Types of triangle by its sides. First is equilateral triangle. Second is isosceles triangles. And third one is scalene triangle. SCALENE. Scalene triangles. In this triangle there are 3 sides are different, therefore it is scalene triangle.
ज्याच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत म्हणून ह्याला काय म्हणायचं, स्केलेन ट्रायंगल. ह्याच्यात दोन बाजू एकरूप आहेत म्हणून हे आयसोस्केल ट्रायंगल. आणि याच्यात तिन्ही बाजू सारख्या आहेत म्हणून ह्याला इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणायचं. मराठीमध्ये काय म्हणतो आपण, इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज त्रिकोण, आयसोस्केल ट्रायंगल समद्विभुज त्रिकोण आणि स्केलेन ट्रायंगल विषमभुज त्रिकोण. सहावा प्रश्न पाहायचा आपल्याला. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम्स अँड राईट द नेम ऑफ द टाइप्स ऑफ ट्रायंगल बाय इट्स अँगल. आता कोणावरून ह्याचे पडणारे प्रकार आहेत. तर हा जो आहे तो या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन आहे म्हणून इट इज राईट अँगल ट्रायंगल. हा जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल. हा एक कोन आहे तो त्याचा 90 अंशापेक्षा मोठा आहे म्हणून हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल हे राईट अँगल ट्रायंगल. आणि ह्याचे तिन्ही कोन जे आहेत ते 90 अंश मापापेक्षा कमी आहेत. अँगल्स आर लेस दॅन 90 डिग्री, देअरफॉर इट इज ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ACUT, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. क्वेश्चन नंबर 7, कॉन्करन्सी म्हणजे एकरूपता. आता दोन त्रिकोण एकरूप आहेत असं कधी म्हणतो आपण, किंवा दोन त्रिकोण कॉन्ग्रंट आहेत कसं कधी म्हणतो, ज्यावेळेस हे दोन त्रिकोण आपण जर एकावर एक ठेवले तर ते तंतोतंत जुळत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, कॉन्ग्रंट ट्रायंगल, एकरूप त्रिकोण असं म्हणतो. आता याच्यामध्ये ह्याच्या बाजू एकरूप आहेत पहा. DE आणि LM ही बाजू सारखी आहे. EF आणि MN ही बाजू 5च दिलेली आहे आणि DF आणि LN ही बाजू सारखी दिलेली आहे 7. मग ह्याच्यावरून आपल्याला लिहिता येईल in triangle DEF and triangle LMN, in triangle DEF and triangle LMN, by DEF 1-to-1 correspondence LMN. म्हणजे DEF एकास एक संगती LMN. याचा अर्थ काय तर शिरोबिंदू D साठी L ची संगती, E साठी M आणि F साठी N. तर या संगतीनुसार सेगमेंट DE, कॉन्ग्रंट सेगमेंट DE आपल्याला दिलेला आहे 3. तर 3 बाजू असलेली कुठली आहे, दुसरी LM. म्हणजे या ठिकाणी लिहिणार LM. सेगमेंट्स हॅव्हिंग इक्वल लेन. ह्या दोन्ही सेगमेंटची माप सारखी आहेत. नंतर सेगमेंट डॉट डॉट कॉन्ग्रंट सेगमेंट MN कुठे आहे या ठिकाणी, हे 5 आहे. दुसरी 5 असलेली बाजू कुठली तर EF म्हणून इथं इन सेगमेंट EF. सेगमेंट DF कॉन्ग्रंट सेगमेंट. आता DF किती आहे 7 आणि इथं LN 7 आहे मग या ठिकाणी इन सेगमेंट LN. नंतर ट्रायंगल DEF कॉन्ग्रंट ट्रायंगल LMN बाय विच टेस्ट कुठलं वापरलं आपण, साइड साइड साइड. मग इथं येतं यस टेस्ट. म्हणजे मराठीमध्ये म्हणतो आपण बा कसोटी. तर रिमेनिंग पार्ट्स. आता हे दोन त्रिकोण जर एकावर एक ठेवले तर तंतोतंत जुळतात.
मग डी साठी कुठला कोन जुळेल? कोन एल. ई साठी एम आणि एफ साठी काय असेल? एन. कंस्ट्रक्शन. ड्रॉ सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 3.2 सेंटीमीटर. इथं आपल्याला काय करायचं? पट्टीच्या साहाय्याने 3.2 सेमी लांबीचा रेषाखंड घ्यायचा. आपल्याला किती घ्यायचं? 3.2 सेमी लांबीचा रेषाखंड घ्यायचा. म्हणजे 0 पासून सुरुवात करायची. इथं आलं 3 आणि त्याच्या पुढे बरोबर घेणार आहोत आपण 2 रेषा. तीन 3.2 सेमी लांबीचा रेषाखंड काढला पी क्यू. नंतर ड्रॉ अँगल पी क्यू आर 125 डिग्री. तर आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला एक रेषाखंड घ्यावा लागेल. त्यानंतर काय घ्यावं लागेल? आपल्याला एक कोन मापक घ्यावा लागेल. बरोबर. ह्यांना नावं पण लिहून देऊ आपण. इथं म्हणू बी आणि सी. आता बीच्या डावीकडे कोणताही बिंदू नाहीये म्हणून बीच्या उजवीकडे सी बिंदू आहे म्हणून आपण उजवीकडल्या बाजूने मोजायला सुरुवात करू. तर 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120 आणि या ठिकाणी 125. तर या ठिकाणी आपण कोण करून ठेवणार? 125 ला. त्यानंतर हा कोन मापक काढून ठेवायचा आहे आणि पट्टीच्या साहाय्याने बरोबर या ठिकाणावरून रेषा काढायची आणि हा कोन होईल 125 अंश मापाचा. नंतर काय सांगितलं? ड्रॉ सर्कल विथ रेडियस 2.3. 2.3 त्रिज्येचं त्रिज्या घ्यायची 2.3 सेंटीमीटर आणि काय काढायचं आपल्याला? वर्तुळ काढायचं आहे. कंपासचा उपयोग करून तुम्ही हे वर्तुळ काढू शकता. ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी 4.1 सेंटीमीटर. तर एक असा एक रेषाखंड घ्यायचा आहे. त्याची लांबी आहे 4.1 आणि ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक काढायचा आहे. मी व्हिडिओ पाठवलेला आहे तुम्हाला हा लंब दुभाजक कसा काढायचा तर तो पाहायचा आहे. क्वाड्रिलॅटरल. अकॉर्डिंग टू डायग्राम राईट द नेम्स ऑफ द टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. त्यांचा ह्या चौकोनांची नावं सांगायची. कुठले कुठले प्रकार आहेत चौकोनाचे? पहिला आहे पॅरलेलोग्राम. हा जो आहे तो पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन. हा आहे तो रेक्टँगल म्हणजे आयत. हा आहे आपला रोम्बस म्हणजे समभुज चौकोन आणि हा आहे स्क्वेअर. अधिक माहितीसाठी 8वीचं क्वाड्रिलॅटरल हे प्रकरण पाहायचे. 7वीत सुद्धा हा भाग पाहिलेला आहे आणि 8वीत सुद्धा आहे. नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? डायग्राम ऑफ अ सर्कल. वर्तुळाचं आकृती दिलेली आहे आपल्याला.
आपल्या पुस्तकातलं 8वीच्या पुस्तकातलं 17वं प्रकरण आहे सर्कल, आणि 7वीत सुद्धा तुम्ही काही भाग पाहिलेला आहे. आता इथे काय म्हटलंय, सेंटर म्हणजे आपल्याला जोड्या जुळवायच्यात. ए कॉलम दिलाय आणि बी कॉलम दिलाय. आता इथला सेंटर कुठला आहे, सेंटर म्हणजे वर्तुळाचा केंद्र, तो दिलेला आहे. या बघा हा आहे ओ, हा सेंटर. जे सेंटर काय आहे, पॉइंट ओ, म्हणजे या ठिकाणी लिहिणार आपण पॉइंट ओ. रेडियस, रेडियस इज segment drawn from center of a circle, segment drawn from center of a circle to a point on a circle. जे वर्तुळावरचा कोणताही एक बिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्याला आपण काय म्हणतो, रेडियस असं म्हणतो. या ठिकाणी रेडियस ही कुठली आहे, OC हे रेडियस येईन, OA पण येईन, OB पण येईन. ज्या ठिकाणी सेगमेंट AO रेडियस हा का, सेगमेंट AO अँड सेगमेंट BO ही का असेल, रेडियस. म्हणजे आपण याला हे जोडणार आहोत. इथं सेगमेंट AO and segment BO. diameter, diameter means अशी एक जीवा, कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर ऑफ अ सर्कल, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला आपण काय म्हणतो, व्यास असं म्हणतो, आणि ती त्रिज्येच्या दुप्पट असते. या ठिकाणी डायमीटर काय येईल, सेगमेंट AB. नंतर कॉर्ड. आता कॉर्ड कुठली येईल, तर कॉर्ड जे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्याला आपण कॉर्ड असं म्हणतो. लाईन सेगमेंट जॉईनिंग बिटवीन एनी टू पॉईंट्स ऑन अ सर्कल इज कॉल्ड कॉर्ड. मग PQ ही सुद्धा कॉर्ड असेल आणि AB ही सुद्धा कॉर्ड असेल. म्हणजे या ठिकाणी कॉर्ड्स हे येईल सेगमेंट AO अँड सेगमेंट हा कॉर्ड म्हणजे इथं सेगमेंट AB पाहिजे आणि सेगमेंट PQ पाहिजे. याप्रमाणे आपण ह्या जोड्या लावल्या. पाचवा भाग आहे याच्यातला मेन्सुरेशन, महत्व मापन. डायग्राम, पेरिमीटर आणि एरिया. तर इथं काय म्हटलंय, पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय, तर परिमिती. परिमिती म्हणजे यांच्या तिन्ही बाजूंची बेरीज, त्याला काय म्हणणार आपण, परिमिती. समजा याला नाव दिलं आपण A, B आणि C. त्याची परिमिती काय येणार आहे, P इज इक्वल टू AB अधिक BC अधिक AC बरोबर 6 अधिक BC आहे 7 आणि AC 5. बेरीज केली आपण 13 आणि 5 18. आता एरिया काय, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. आता इथं पाया दिलेला आहे आपल्याला 7 आणि उंची दिलेली आहे 4. मग इथं 2 छेदस्थानी आहेत, 4 अंशस्थानी, बे 1 बे, बे 2 4. खाली शिल्लक राहिले हे 7 आणि 2, म्हणजे याचा एरिया येईन 14. तर याप्रमाणे हे सोडवायचे तुम्ही. हा स्क्वेअर आहे ज्याच्या सर्व बाजू सारख्या आहेत. जर स्क्वेअर असेल तर त्याचं पेरिमीटर काय असतं, स्क्वेअर ऑफ पेरिमीटर इज इक्वल टू 4 इंटू साईड. साईड किती आहे 9, इथं येईन 4 9 36. आणि एरिया काय येईन, एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर, बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, म्हणजे इथं फक्त बाजूचा वर्ग, बाजू दिलेली 9, 9चा वर्ग काय येणार आहे 81. तर याप्रमाणे तुम्ही सोडवायचं आहे. पुढचं जो आहे सर्कल, सर्कम्फरन्स म्हणजे पेरिमीटर, त्याचा सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू 2 पाय आर. या ठिकाणी पायची किंमत किती घेतो आपण, पाय बरोबर 22/7. आर दिलेले आपल्याला 7, याच्यामध्ये किमती ठेवायच्या 2 इंटू 22/7 इंटू 7. तिथं ह्या 7ला हा 7 गेला तर आपल्याला पेरिमीटर मिळेल 22 दुने 44 सेंटीमीटर. या ठिकाणी आपण पायची किंमत किती घेतली 22/7. आता एरिया कसा काढायचा आपल्याला, एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, म्हणजे इथं 22/7 आणि आर वर्ग म्हणजे आरची किंमत आहे 7, तर 7 गुणिले 7. हे तुम्ही सोडवलं की तुम्हाला उत्तर मिळेल. तर याप्रमाणे तुम्ही ही प्रश्नपत्रिका सोडवायची वहीवरती आणि ती मला पाठवायची आहे.